नमो बुद्धाय. तथागत बुद्ध प्रेम करुणा मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर पुष्पा कांबळे आपण सर्वांचे स्वागत करते. त्रिशरण मंत्र साधनामध्ये मुद्रा आणि मंत्राचा समावेश असतो आणि लामाफेरा उपचार पद्धतीला बौद्ध उपचार पद्धती म्हणतात. लामाफेरा उपचार पद्धतीत 12 प्रतीक चिन्हाचा प्रयोग केला जातो. प्रत्येक प्रतीक चिन्ह वेगवेगळ्या अडचणीसाठी, रोगांसाठी आणि भौतिक आणि आध्यात्मिक सुखासाठी नेमलेले आहे. त्रिशरण मंत्र साधनामध्ये मंत्र, मुद्रा आणि प्रतीक चिन्हाच्या साहाय्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सुख, शांती, समाधानासाठी प्रार्थना केली जाते. लामाचा अर्थ आहे ती व्यक्ती जी भगवान बुद्धच्या ज्ञानाचा उपयोग लोक कल्याणासाठी करतात आणि फेराचा अर्थ आहे उपचार पद्धती, उपचार करण्याचा एक प्रकार आहे, म्हणून लामा फेरा उपचार पद्धती म्हणतात. याची सुरुवात भगवान बुद्ध पासून झाली आहे. या उपचार पद्धतीत प्रथम मनाचे विकार बाहेर पडतात. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, जलन, अहंकार, धोका देणे इत्यादी. त्रिशरण मंत्र साधनामध्ये हस्तमुद्राचे आणि स्वरचे अधिक महत्व आहे. त्रिशरण मंत्र साधनामध्ये आजचे विषय कोणत्याही नशापासून मुक्ती, हस्तमुद्रा नशा मुक्तीसाठी मुद्रा सांगितली जाईल. दुसरा विषय आहे प्राण ऊर्जा शरीरात प्रवेश करते, त्याच्यासाठी आवाहन मुद्रा लावून कशी प्रवेश करते ते सांगणार आहोत. हाताची मुद्रा कशा प्रकारे काम करते हेही सांगणार आहोत. ध्यान साधना कशी करावी आणि डावा स्वर, उजवा स्वर, मध्य स्वर पासून काय काय लाभ मिळते हे या सर्व विषयांची माहिती सांगणार आहे. या सर्व विषयासोबत आपल्याला आपल्या 3 इच्छा लिहून ठेवायच्या आहेत. आजचा विषय आहे नशामुक्तीसाठी, तर नशाच्या संबंधित 3 इच्छा आपल्याला लिहून ठेवल्या पाहिजे. पुढे मी सांगणारच आहे इच्छा कशा लिहायच्या. त्रिशरण मंत्र साधनामध्ये मुद्राचे, स्वरचे आणि साधनाचे अधिक महत्व आहे. स्वर विषयी जाणून घेऊ. सकाळी मलमूत्र विसर्जन करताना उजवा स्वर चालू राहिला पाहिजे आणि दिवसा मूत्र विसर्जन करताना डावा स्वर राहिला पाहिजे. दुसरा, थंडी, ताप, सर्दी, खोकला सारख्या आजारमध्ये डाव्या कुशीवर झोपणे, लेफ्ट साईडला झोपणे, त्यामुळं उजवा स्वर चालू राहतो. शरीराला उष्णता मिळते आणि आरोग्य चांगले होते, रोग बरे होतात. तिसरा, शरीरात कोणत्याही भागात दुखत असेल त्यावेळी स्वर चेक करणे, जो स्वर चालू आहे त्याच कुशीवर झोपणे, दुखणे थांबेल. चौथा, जोर जोराने ओरडले असता उजवा स्वर चालू होतो, अधिक क्रोध येतो, क्रोध आल्यावर उजवा स्वर चालू राहतो. अधिक वेळ चालू राहिल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी असे रोग होतात. स्वर चेक करणे, उजवा स्वर चालू आहे, आता उजवा कुशीवर झोपले असता क्रोध शांत होतो म्हणजे डावा स्वर चालू होतो. पाचवा, डावा स्वर संबंधी कार्य, संसार सुखाची सर्व कार्य, शुभ कार्यात यश मिळण्यासाठी, संसाराची उन्नती होण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी कार्य, हे सर्व कार्य डाव्या स्वर चालू असताना करावी. 6वा पॉइंट, घराबाहेर जाताना मध्य स्वर चालू असेल तर बाहेर जाऊ नये. जायचे गरजेचे असेल तर स्वर बदलून जाणे. स्वर बदलण्यासाठी कोणत्याही कुशीवर झोपले असता स्वर बदलतो. 7वा पॉइंट, डावा स्वर चालू असताना मानसिक रोग बरे होतात, मनाची इच्छा पूर्ण होते. दिवसा डावा स्वर चालू राहिला पाहिजे. दर तासाला स्वर चेक करणे. उजव्या कुशीवर झोपणे, उजव्या कुशीवर झोपले असता डावा स्वर चालू होतो. 8वा पॉइंट, मध्य स्वर चालू असताना त्याला सुषुम्ना स्वर म्हणतात. जो विचार मनात येतो त्या विचाराच्या संबंधित इच्छा पूर्ण होते. अशा वेळी नकारात्मक विचार जादा येतात, नकारात्मक विचार संबंधित इच्छा पूर्ण होतात. अशा वेळी कोणत्याही कुशीवर झोपणे, स्वर बदलेल. 9वा, दारूचे व्यसन करणाऱ्या लोकांचे सुषुम्ना मध्य स्वर हा सतत चालू राहतो. दारूचा विचार मनात आला की त्यांना दारू मिळते. अगदी नवीन जागेवर कोणत्याही गावी गेले त्या गावाची माहिती नसतानाही दारूचे दुकान मिळते. जर दारूचे व्यसन सोडवायचे असेल तर स्वर बदलणे, त्यासाठी कोणत्याही कुशीवर झोपले असता स्वर बदलतो. दर तासाला स्वर चेक करणे आणि स्वर बदलणे. दिवसा डावा स्वर चालू राहिला पाहिजे
आणि रात्री उजवा स्वर, दारूचे व्यसन सुटे. प्राण ऊर्जा कशा प्रकारे शरीरात प्रवेश करते या संबंधी माहिती. लाईफ फोर्स एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, प्राण ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, ब्रह्मांड ऊर्जा. वेगवेगळी नावं आहेत. ऊर्जा विश्वामध्ये व्याप्त आहे, सर्वत्र आहे. प्राण ऊर्जा कायम अस्तित्वात असते. व्यक्तीला जीवन जगण्यासाठी प्राण ऊर्जाची आवश्यकता असते. प्राणशक्ती कमी आहे हे कसे ओळखायचे? तर जीवन जगताना अनेक प्रकारचे दुःख कष्ट अनुभवाला येते. गंभीर रोग लागतात, सतत आजारपण चालू राहते, कर्ज वाढत जाते, औषधांवर खर्च चालू राहतो, भांडण तंडे वाढत जाते, कोर्ट केसेस पोलीस केसेस होतात, नातेसंबंध खराब होतात, व्यवसायात नुकसान होते, कोणतेही काम वेळेवर होत नाही, नेहमी काळजी वाटत असते, नकारात्मक विचार येत असतात. अशा वेळी काय करावे सुचत नाही. अशा अनेक मनाविरुद्ध घटना घडत असतात. तेव्हा मनाच्या तुमच्या लक्षात आले पाहिजे की तुमच्या शरीरात प्राण ऊर्जाची कमतरता आहे. ती भरून काढली तर सर्व दुःख कष्ट अडचणी निघून जातील. तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. शरीरात प्राण ऊर्जा ध्यान करून वाढवता येते. ध्यान करताना प्राण ऊर्जा मनाच्या मार्ग शरीरात प्रवेश करते. ध्यान म्हणजे काय? तुमच्या समोर ज्या काही हालचाली घडामोडी होत असतात त्याकडे बघणे, ध्यान देणे, त्याबाबत कोणताही विचार मनात न आणता त्याकडे बघत राहणे, त्याबरोबर स्वतःचा श्वास आत घेताय आणि बाहेर सोडताय याकडे लक्ष देणे. इनहेल एक्सेल म्हणतात. तुम्ही एवढेच करायचे आहे, बाकी काहीही करायचे नाही. ध्यान आपोआप घडते. या स्थितीला ध्यान साधना म्हणतात. या स्थितीत जी वैश्विक ऊर्जा प्राण ऊर्जा प्राप्त होते ती ऊर्जा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी वापरू शकता. जी इच्छा तुमच्या मनात येते ती लगेचच पूर्ण होते. तेव्हा तुम्हाला समजून येईल की तुमच्या शरीरात वैश्विक ऊर्जाचा प्रवेश झाला आहे. ध्यान साधना सांगताना ऐकताना सोपी वाटते, परंतु तितकी सोपी सरळ नाही. जसा जसा ध्यान साधनाचा अभ्यास कराल तसे तसे तुमच्यात जागरूकता वाढेल. म्हणजेच तुम्ही प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक कराल. वैश्विक ऊर्जा वाढत जाते. त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण करण्यास मदत होते आणि तेव्हा तुम्ही तुमचे जीवनाचे शिल्पकार असता. हस्तमुद्रा संबंधी माहिती. हस्तमुद्रा कशी कार्य करते समजून घेतलं तर जास्त इफेक्ट होतो, प्रभाव पडतो. हस्तमुद्रा संबंधी माहिती. शरीरात 24 तत्व. तत्वांची विभागणी 5 भागात. पहिला 5 तत्व पृथ्वी जल अग्नी वायू आकाश. शरीरात 7 चक्र असतात. चक्र तत्वाशी संबंधित असतात. इच्छाचे स्वरूप वेगवेगळे असतात. इच्छा चक्र आणि तत्वाशी संबंधित आहे. दुसरा भाग 5 ज्ञानेंद्रिया, नाक कान डोळे जीभ त्वचा. तिसरा भाग 5 कर्मेंद्रिया, तोंड हात पाय प्रजनन अंग गुदाग्र. 5 तन्मात्रा, रस रूप गंध स्पर्श शब्द. 4 अंतःकरण, मन चित्त बुद्धी अहंकार. असा विभाग आहे 24 तत्वाचा. 24 तत्वाचा संबंध ग्रहांशी आहे. जे आकाशात ग्रह आहे त्यांच्याशीही संबंध आहे. शरीरात 5 तत्व संतुलित असतात आणि 5 कोश निरोगी असतात. तेव्हा शरीर मन आत्मा बलवान असते. जेव्हा तत्व असंतुलित आणि कोश अस्वस्थ असतात तेव्हा शारीरिक रोग आणि मानसिक रोग उत्पन्न होतात. शरीरात 5 कोश असतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. शरीरात तत्व आणि कोश मजबूत बलवान ठेवण्यासाठी हस्तमुद्राचा उपयोग केला जातो. मुद्रा म्हणजे काय? मुद्रा काय असते? योगशास्त्रानुसार आसन आणि प्राणायामची जी स्थिती असते तिला मुद्रा म्हणतात. योगशास्त्रात हस्त मुद्राला आसन आणि प्राणायामपेक्षाही जास्त महत्व आहे. हस्तमुद्रापासून शारीरिक आणि मानसिक शक्तीचा विकास होतो. 5 तत्व हाताच्या 5ही बोटामध्ये विद्यमान आहेत. 5 तत्व हाताच्या 5ही बोटांमध्ये विद्यमान आहे. बोटांना एकमेकाशी जोडणे, दाबणे, एकमेकात गुंतवणे, बोटाच्या साहाय्याने विशेष प्रकारची आकृती बनविणे. हस्तमुद्राने शरीरात 5 तत्वामध्ये परिवर्तन येणे सुरू होते. हस्तमुद्राचे फायदे. हस्तमुद्रा योगशास्त्राचा सार आहे. हस्तमुद्रा लावून शरीर मन निरोगी ठेवता येते. दीर्घायू प्राप्त होते. हस्तमुद्राने शरीरातील कुंडलिनी शक्तीची ऊर्जा वाढू शकता. शरीरात 7 चक्र
ऊर्जा केंद्र आहेत त्यांची ऊर्जा शक्ती वाढवता येते. याचा परिणाम मनात सकारात्मक ऊर्जाचा विकास होतो. शरीरात जिथे ही ब्लॉकेज अवरोध उत्पन्न होतात ते हस्तमुद्राच्या साहाय्याने दूर केला जाऊ शकतो. शरीर हलके होत जाते. हस्तमुद्राचे कार्य करण्याची पद्धत. हाताच्या पाचही बोटांमधून वेगवेगळ्या विद्युत धारा प्रवाहित होत असतात. म्हणून मुद्रा विज्ञानात हाताच्या बोटांना रोगाच्या अनुसार स्पर्श करणे, दाब देणे किंवा एकमेकात अडकविणे असे केले असता शरीरातील ब्लॉकेज थांबलेले, अवरोध असलेली किंवा असंतुलित विद्युत धारा बोटांच्या माध्यमातून प्रभावित होऊन शरीरातील शक्ती पुन्हा जागृत करते. शरीर निरोगी होत जाते. अशा प्रकारे हस्तमुद्रा आपला प्रभाव दाखवायला सुरू करते. पहिला, हाताचे कोणतेही बोटाचे वरचे टिप्स अंगठ्याच्या वरच्या टिप्सला टच केले त्या बोटाच्या संबंधित तत्वामध्ये जी विकृती अवरोध निर्माण झालेली होती ते अवरोध विकृती निघून जाते. बोटाच्या संबंधित तत्व संतुलित होते. दुसरा, अंगठ्याच्या टिप्सला कोणत्याही बोटाच्या मुळाशी टच केले असता बोटाशी संबंधित तत्वामध्ये वाढ होते. तिसरा, हाताच्या कोणत्याही बोटाच्या टिप्सला अंगठ्याच्या टिप्सने दाब दिला असता त्या बोटाशी संबंधित तत्वामध्ये घट होणे सुरू होते. अशा प्रकारे हस्तमुद्राच्या साहाय्याने तत्वामध्ये वाढ केली जाते किंवा घट केली जाते किंवा संतुलित केली जाते. याचा परिणाम अनेक प्रकारचे आजार बरे होतात, शारीरिक रोग बरे होतात किंवा मानसिक रोग बरे होतात किंवा मानसिक रोग असो हस्तमुद्राने बरे केले जातात. काही मुद्रा ताबडतोब प्रभाव दाखवतात. त्या शून्य मुद्रा, आदित्य मुद्रा, अपान मुद्रा इत्यादी मुद्रा ह्या शीघ्र परिणाम दाखवतात आणि काही मुद्रा सतत सराव केल्यानंतर काही वेळानंतर प्रभाव दाखवायला सुरुवात करतात आणि काही मुद्रा चालता बोलता उठता बसता कधीही केल्या असता प्रभाव दाखवतात. आणि ह्यांच्या व्यतिरिक्त काही मुद्रा विशेष काळजी घेणे गरजेचे असते, त्यांच्यासाठी नियम असतात. ज्ञान प्राप्तीनंतर भगवान बुद्धाला विचारले गेले की ध्यान केल्याने तुम्हाला काय मिळाले. यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले, मला ध्यान केल्याने काही नाही मिळाले, परंतु माझ्या मनातून शरीरातून खूप काही निघून गेले. जसे काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, जलन, अहंकार, दुसऱ्याला धोका देणे, फसवणे इत्यादी हे दुर्गुण निघून गेले. असे अनेक दुर्गुण माझ्यातून बाहेर पडले. तुमचे मनच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे बनाल. विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुंभार आहे. जीवनाचे वाळवंट करायचे किंवा नंदनवन करायचे प्रचंड सामर्थ्य विचारात आहे. म्हणून विचार बदलला म्हणजे नशीब बदलेल. तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात व तेच तुमचे सुखदुःखला कारणीभूत ठरतात. त्रिशरण मंत्र साधना सुरू करण्यापूर्वी वातावरण मध्ये त्रिशरण मंत्रची ध्वनी वाजत राहिली पाहिजे. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. वातावरण मंत्राच्या साहाय्याने शांत होते. भगवान बुद्ध प्रेम, करुणा, मैत्री भाव सांगतात. उपचार पद्धतीत 12 प्रतीक चिन्ह आहे. पहिले प्रतीक चिन्हाचे नाव आहे आलुमा. हे प्रतीक चिन्ह आज्ञा चक्रावर काढायचे असते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि हार्ट चक्रावर, अनाहत चक्रावर काढले असता ज्याने जी इच्छा केली आहे ती पूर्ती, त्या इच्छाची पूर्ती होत असते. भगवान बुद्धला नमन करून त्यांच्या आशीर्वादसाठी त्रिशरण मंत्रची एक माळ काढावी लागते. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. याची पूर्ण एक माळ म्हणजे 108 वेळा उच्चार करावा लागतो. भगवान बुद्धाचा आशीर्वाद प्राप्त होतो. उपचार प्रयोग स्वतःसाठी करायचे असेल तर फोटोवर करावे. जी व्यक्ती दुखी कष्टी आहे त्या व्यक्तीच्या फोटोवर करू शकता किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल त्या व्यक्तीच्या फोटोवर करू शकता. आजचा विषय व्यसनचा आहे. त्या ज्या व्यक्तीला व्यसन आहे त्याचा फोटो आवश्यक आहे. फोटोवरती कपाळावरती आणि हार्ट चक्रावरती आलुमा प्रतीक चिन्ह काढायचं आहे. त्याच्याबद्दल माहिती सांगितली. त्रिशरण मंत्र करण्यापूर्वी भगवान बुद्धला आवाहन करण्यासाठी आवाहन मुद्रा. तर आवाहन मुद्रा कशी बनवायची तर ब्रह्मांडीय ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा कनेक्ट होण्यासाठी ही बनवायची असते. करंगळीच्या मुळाशी अंगठ्याचे टिप्स
टच केले आणि बाकीचे सगळी बोटं सरळ ठेवली, असं जरी सांगितले की अंगठ्यानी करंगळीच्या शेवटच्या टिप्सला टच केले आणि बाकी, तर ही आव्हान मुद्रा होती. दोन्ही हाताला करून ही आवाहन मुद्रा धरून बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी हे 108 वेळा करावा, म्हणजे भगवान बुद्धचा आशीर्वाद मिळतो. आता दुसरा जी मुद्रा आहे ती आहे नशा मुक्ती मुद्रा. दोन्ही हाताची सर्व बोटे आत करायची. मुद्रा कशी करायची दाखवते. दोन्ही दोन्ही हातांची बोट अशी आत वाकवली, मधलं बोट सरळ करायचं आणि अंगठ्याला आणि बाकीचे एकमेकाला दाब द्यायचा. अशा प्रकारे ही जर केली तर ही नशा मुक्ती मुद्रा आहे. ही कशी करायची ही करून दाखवली. परंतु ही मुद्रा लावली की 10 ते 15 ते 20 मिनिटं पकडून धरून ठेवली पाहिजे. पण त्या दरम्यान मंत्र साधना केली तर मंत्र साधनाही होती आणि मुद्रा पकडूनही होती आणि त्याचे प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येतात. त्रिशरण मंत्र साधना सुरू करते. विधी. ही साधना ज्याही व्यक्तीवर करायची आहे, व्यसनी आहे, व्यसन कोणत्याही प्रकारचं आहे, सुरू केल्यापासून 40 दिवस लगोपाठ सकाळ संध्याकाळ म्हणजे एक प्रातः 10 वाजायच्या आत आणि दुसरी रात्री 8 वाजायच्या आत, 6 ते 8 या दरम्यान केली तर ह्यावेळेस ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला मुबलक प्रमाणात मिळत असते आणि वातावरणामध्ये शांतता असते. वातावरणात बुद्धम शरणम गच्छामीची तुम्ही जे वातावरणात ध्वनी तुमच्याकडे जी अवेलेबल आहे तुम्ही त्या पद्धतीत त्याला चालू ठेवू शकता आणि भगवान बुद्धाला नमन करून भगवान बुद्धांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्रिशरण मंत्र 108 वेळा करायचा आहे. तर मग मी आता विधीला सुरू करते. उदाहरणासाठी मी एक अशी फोटोग्राफ्स घेतलाय आणि ह्याला असं समजायचंय की ही पेशंट आहे आणि ह्या पेशंटला आज्ञा चक्रावरती आणि हार्ट चक्रावरती मी आलुमा काढलेला आहे. आज्ञा चक्र आणि हार्ट चक्र आलुमा काढलाय. आलुमाच्या समोर पुढची प्रक्रिया होणार आहे ही मी तुम्हाला फोटो दाखवून टाकलाय आणि आलुमाच्या प्रतीक चिन्हाचा बी फोटो तुम्हाला मिळेल. आता भगवान बुद्धाला प्रथम आव्हान करून बोलवायचे आहे तर मुद्रा पकडायची. तर मुद्रा ही आव्हान मुद्रा आहे परंतु मंत्र 108 वेळा करायचा आहे, पण मी कमी वेळा करणार आहे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी की 108 वेळा. तर ही मुद्रा मी एका हाताने पकडणार, एक हाताने मला काउंट करणार आहे, पण मी साधारण 9 वेळा मंत्राचा उच्चार करणार आहे. तर मी त्रिशरण मंत्राचा उच्चार करते भगवान बुद्धाला आवाहन करण्यासाठी की तुम्ही या, मला आशीर्वाद द्या, या पेशंटला मला बरं करायचे, तुम्ही माझे अंग संग्रहा, मला आशीर्वाद द्या म्हणजे मी ह्या कार्यात सफल होईल. एक दीर्घ श्वास. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. धन्यवाद. भगवान बुद्धचा आशीर्वाद मिळालाय, त्यांना नमन. आता ह्याची पुढची क्रिया आहे की जी व्यक्ती आहे, जी पेशंट आहे, जसं मी हा फोटो घेतलाय, आता फोटोच्या समोर तुम्हाला इथं आलुमा काढायचा. पेन कोणत्याही शाईनी काढू शकता. आज्ञा चक्रावर तुम्ही आलुमा काढलाय आणि हार्ट चक्रावर तुम्ही आलुमा काढलाय. आलुमा काढल्यानंतर आता परत भगवान बुद्धला प्रार्थना करायची की भगवान बुद्ध तुमची ऊर्जा, आतापर्यंत मला आशीर्वाद मिळालाय, आता मला ह्या कार्यासाठी आशीर्वाद पाहिजे. परत मी भगवान बुद्धांना आवाहन करेल की मला ही शक्ती द्या की मी ह्या पेशंटला बरं करेल. परत मी भगवान बुद्धाचा त्रिशरण मंत्र सुरू करते. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. धन्यवाद. मुद्रा सोडताना मुद्रालाही 3 वेळा धन्यवाद म्हणायचा. धन्यवाद, धन्यवाद. आता मी पेशंटला आज्ञा चक्रावरती भगवान बुद्धला प्रार्थना करणारे की कपाळावर जे आज्ञा चक्र की ह्याच्यातून त्याचे दारूविषयी जे बी वाईट विचार आहेत की ती दारू आवडती त्यांना, ते नकारात्मक विचार आहे, हे पूर्णपणे त्याच्या शरीरातून बाहेर निघत आहे आणि त्यांचं आरोग्य चांगलं हो आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना जे जे हवं आहे हार्ट चक्रावर ते सगळं त्यांना मिळो. ह्याच्यासाठी मी भगवान बुद्धला प्रार्थना केली की ह्या व्यक्तीचं व्यसन पूर्णपणे जाऊ आणि याला जे जे हवं आहे ते सगळे मिळू. भगवान बुद्धांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आता ह्याच्या पुढं नशामुक्तीचा जो मुद्रा आहे ती आता पकडायची, कारण शरीरात 24 तत्व आहेत. 24 तत्वात
हे 2 ठिकाण महत्वाचे आहेत, भगवान बुद्धाचा आशीर्वाद घेतला. पण बाकीचे जे तत्व ते मंत्राच्या साहाय्याने ऊर्जान्वित करायचे, तेव्हा पूर्णत्वाला जाऊ. आता ह्याच्यानंतर 24 तत्व जागृत करण्यासाठी मुद्रा पकडायची आहे. तर मुद्रा प्रथम पकडायची अशी, सगळी बोट वाकवायची आहेत. परत सांगते, मधलं बोट वर करायचे, अंगठा टेप आणि एकमेकाला जोडायची. आता ही मुद्रा तुम्हाला पकडायची आहे पूर्ण साधनाच्या पुढं. शरीरात 5 तत्व, 7 चक्र आणि 5 कोश ह्यांना ऊर्जान्वित करण्यासाठी मंत्र सुरू करते. आणि मंत्र मुद्रा लावून करायची. तर मला माळ जप करायचंय म्हणून मला मुद्रा लावता येणार नाही, एका हाताची नाहीये, ही दोन्ही हाताची मुद्रा आहे. तर आता मी मंत्र मूलाधार चक्रासाठी लम मंत्र आहे, तर मी लमचा उच्चार फक्त 9 वेळा करणार आहे. दीर्घ श्वास, लम 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 लम. धन्यवाद. स्वादिष्ठान चक्रासाठी मंत्र वम 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 वम. धन्यवाद. मणिपूर चक्रासाठी मंत्र राम 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 राम. धन्यवाद. अनाहत चक्रासाठी मंत्र याम 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 याम. धन्यवाद. विशुद्धी चक्रासाठी मंत्र हम 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 हम. धन्यवाद. सहस्त्रान चक्रासाठी, आज्ञा चक्रासाठी मंत्र ओम. मी इथं 2 वेळा करून दाखवणार आहे. ओम 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 ओम. आता सहस्त्रान चक्रासाठी मंत्र, एक दीर्घ श्वास घ्यायचा. हा दीर्घ मंत्र आहे, म्हणजे जास्त स्वर लावू नये. एक उदाहरणासाठी मी सांगते तुम्हाला, तसे 7 वेळा करायचे. दीर्घ श्वास ओ. अशा प्रकारे 7 वेळा करायचं आहे. असे 7 चक्र, 5 तत्व ऍक्टिव्हेट झाल्यात. आता स्वर, डावा स्वर सुरुवातीला सांगितले काय काय मिळतं, डाव्या उजव्या स्वरनी काय काय मिळतं आणि मध्य स्वरनी काय काय मिळतं. पण त्यांना जागृत केलं पाहिजे, त्यांना ऊर्जा दिली पाहिजे, तर ते मनासारखं. जेव्हा उजवा स्वर पाहिजे तेव्हा डावा चालत असेल आणि जेव्हा डावा पाहिजे तेव्हा उजवा, तर मनाविरुद्ध घटना घडतात. तर त्यासाठी स्वरसाठी हा मंत्र साधन आहे. डावा स्वर लेफ्ट साइड, डावा स्वर लेफ्ट साइड. मंत्र नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो बुद्धाय. 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 धन्यवाद. आता उजवा स्वर राईट. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो धम्माय. 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 धन्यवाद. आता मध्य नाडी ज्याला सुषुम्ना नाडी म्हणतात, त्याच्यासाठी मंत्र नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो संघाय. 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 धन्यवाद. आता शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिया आणि 5 कर्मेंद्रिया, त्यांच्यासाठी लागोपाठ मंत्र जो पंचशीलचा आहे तो मी 5 वेळा घेणार आहे. पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामि. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामि. सूरामेर मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदम समादियामि. आता परत एकदा मी दुसऱ्या वेळा घेणार आहे. पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामि. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामि.
चूरा मेर मज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. आता तिसरे वेळा करणार आहे. पाणाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी. अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी. कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. चूरा मेर मज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मी 3 वेळा केलाय, पण हा 7 वेळा करायचा आहे. आता दोन्ही हातांसाठी मंत्र, दोन्ही हातांसाठी मंत्र. हाही 7 वेळा करायचा आहे. मी दोन्ही हातांसाठी मंत्र. नमो बुद्धाय नमामि, 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 नमो बुद्धाय नमामि. धन्यवाद. आता दोन्ही पायांसाठी मंत्र आहे. नमो धम्माय नमामि, 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 नमो धम्माय नमामि. धन्यवाद. आता तोंडासाठी मंत्र आहे. नमो संघाय नमामि, 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 नमो संघाय नमामि. धन्यवाद. धन्यवाद. शरीरात मेल एनर्जी आणि फिमेल एनर्जी अशा 2 प्रकारच्या एनर्जी आहेत. लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन या दोन्ही एनर्जी मेल आणि फिमेल एनर्जीला रिप्रेझेंट करतात. लेफ्ट ब्रेनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी लेफ्ट साइड ला लेफ्ट साइडची ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी, ऊर्जान्वित करण्यासाठी मंत्र करणे गरजेचे आहे. आतापर्यंत राईट साइड साठी केले, आता लेफ्ट साठी मंत्र करत आहात. तर लेफ्ट ब्रेन फिमेल एनर्जी आहे. ग्रीन तारा मा तिब्बत मध्ये मा तारा आणि त्यांचे 5 स्वरूप यांना बोधी तत्वाच्या रूपात मानले जाते. 5 स्वरूपापैकी ग्रीन तारामाची पूजा केली जाते. मंत्र केला जातो. मा ताराचे स्वरूप हिरव्या रंगाचे आहे. मा तारा ज्ञान, बुद्धी, ऐश्वर्य, सुख, समृद्धीची देवी आहे. मा ताराला सूर्य उदयाची देवी मानली जाते. मनोकामना पूर्ण होते. मनाची, शरीराची शक्ती बलवान होते. शरीरामध्ये तत्व संतुलित होतात. आणि मा ताराचा मंत्र आहे ओम तारे तू रे सोहा, 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 ओम तारे तू रे सोहा. धन्यवाद. आता ह्यानंतर मुद्रा सोडायची आणि मुद्रा सोडताना तुम्हाला धन्यवाद म्हणून 3 वेळा धन्यवाद द्या आणि मुद्रा सोडा. आता तुमच्या समोर 3 इच्छा लिहिलेल्या सुरुवातीला सांगितली. आता पहिल्या इच्छासाठी मंत्र करणारे मंत्र 108 वेळा मंत्र करायचा आणि त्यानंतर जी तुम्ही इच्छा लिहिली ती पण 108 वेळा करायची. पण इथं मी फक्त 9 वेळा करणार आहे सांगण्यासाठी. तर पहिल्या इच्छा पूर्तीसाठी मंत्र असणार आहे ओम मणि पद्मेहम, 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 ओम मणि पद्मेहम. धन्यवाद. आता इच्छा जी आहे, जी बी गृहिणी आहे, जे बी कोणी आहे ते त्यांचे भाऊ आहे, पती आहे, मुलगा आहे, त्यांचं नाव किंवा नात्यानेही म्हटलं की ह्यांनी दारूचा विचार कायम स्वरूपी सोडला आहे. अमुक यांनी दारूचा विचार कायम स्वरूपी सोडला आहे. दारूचा विचार कायम स्वरूपी सोडला आहे. यांनी दारूचा विचार कायम स्वरूपी सोडला आहे. यांनी दारूचा विचार कायम स्वरूपी सोडला आहे. यांनी दारूचा विचार कायम स्वरूपी सोडला आहे. धन्यवाद. त्यांचं नाव घेऊन त्यांनी हा विचार सोडला आहे. आता दुसऱ्या इच्छासाठी परत मी ओम मणि पद्मेहम मंत्र करणार आहे. ओम मणि पद्मेहम, 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 ओम मणि पद्मेहम. धन्यवाद. हाही मंत्र 108 वेळा करायचा आहे. आता इच्छाचा मंत्र आहे तोही 108 वेळा करायचा आहे. जे तुमचं नातं आहे त्यांना म्हणून ह्यांची दारूची तलब कायमची संपली आहे. यांची 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 दारूची तलब कायमची संपली आहे. धन्यवाद. आता तिसऱ्या इच्छासाठी परत इच्छासाठी मंत्र
ओम मणि पद्मे हम, 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 ओम मणि पद्मे हम. धन्यवाद. ही 108 ची माळ काढायची. आता तिसरी जी इच्छा आहे, जे तुमचं नातं आहे, यांनी दारूचे व्यसन कायमचे सुटले आहे, यांचे 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 दारूचे व्यसन कायमचे सुटले आहे. धन्यवाद. 108 ची माळ करायची तिन्ही इच्छांची. 108 108 108. कर्माची फळं ही कशी असतात यांच्याविषयी 2 शब्द. बऱ्याच दारूमुक्ती केंद्र आहेत, तिथं सगळेच बरे होतात असं नाही, बरेच लोक बरेही होतात, पण काही लोक का बरे होत नाही. काही लोकांचा अनुभव तर मला असा आहे की तिथून 3-3 6-6 महिन्यांनी येतात आणि डायरेक्ट ते दारूच्या दुकानातच जातात. मग अशा वेळेस काय असतं तर कर्माची फळ. तर जेव्हा मी कुठलं औषध घेत असतो, काही जो बी उपचार करत असतो, त्यामध्ये भगवंताचा आशीर्वाद असला तर ते काम शीघ्र होतं. तर कर्माची फळं हे मी तुम्हाला सांगणार आहे. काही कर्म असे असतात की त्यांची परतफेड झाल्याशिवाय मार्ग मोकळा होत नाही. ते कर्म या जन्माचे असू शकतात किंवा मागच्या जन्माचे असू शकतात, फेडावेच लागतात. कर्म फेडायचे 2 प्रकार आहे. माफी मागणे, माफ करणे, आणि दुसरं दान देणे आपल्या सामर्थ्यानुसार. दानाचे 2 प्रकार आहे. एक भौतिक म्हणजे वस्तूचे दान करणे, अन्न वस्त्र निवारा, सर्व जीवांना दान करू शकता. आणि दुसरे दान आहे ज्ञानाचे. ज्ञानाचे दान मध्ये त्रिशरण मंत्र साधना स्वतः करणे, इतरांनाही सांगणे, स्वतः पंचशीलचे नियमाचे पालन करणे, इतरांनाही पालन करायला सांगणे. कर्म फेडण्यासाठी आज रात्रीपासून सुरू करणे. झोपण्यापूर्वी 5 मिनिट हा मंत्र करायचा आहे. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, आणि मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, आणि मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, मी स्वतःला माफ केले. मी सर्वांना माफ केले, सर्वांनी मला माफ केले, मी स्वतःला माफ केले. असं 108 वेळा तुम्हाला बोलायचे आणि त्यानंतर झोपी जायचे. नेहमी सत्य बोलावे, कोणालाही कोणत्याही प्रकारचा धोका देऊ नये, आचरण शुद्ध ठेवावे. ब्रह्मांड ऊर्जाला धन्यवाद, प्राण ऊर्जाला धन्यवाद देण्यासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी त्रिवार धन्यवाद द्यायचा आहे. तर तो का द्यायचा की आतापर्यंत या ब्रह्मांडने मला, माझे आई वडील, कुटुंब, आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनलाभ, मान सन्मान, पद, प्रतिष्ठा, अजूनही बरेच काही दिले आहे. त्यासाठी त्रिवार धन्यवाद, 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 आभार, आभार, आभार. आता भौतिक शरीरचे आई वडील, भाऊ बहीण, शिक्षक, गुरु, साधू, संत, भगवान, नातेवाईक, जवळपासचे लोक, समाज, सोसायटी, देश, प्रांत, विश्व, या सर्वांनी मला आजपर्यंत जे जे दिले त्यासाठी त्यांना त्रिवार धन्यवाद, 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 आभार, आभार, आभार. त्रिशरण मंत्र साधना इथं समाप्त होते. विशेष माहिती, त्रिशरण मंत्र साधना प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन होत असते. ज्या लोकांना आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साधना करायची आहे त्या लोकांनी दिलेले नंबरवर व्हॉट्सअप करून नाव आणि मोबाईल नंबर पाठवावा. तुमचे नाव नोंदवून घेण्यात येईल. साधना फ्री आहे, बिना शुल्क, कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही. साधनाचा अवश्य लाभ घ्यावा. त्रिशरण मंत्र साधनाचा अवश्य लाभ घ्यावा. आपण सर्वांनी मला ऐकले त्यासाठी आपल्याला धन्यवाद. आपण सर्वांचे मंगल हो. सर्वात स्थित दिव्य आत्म्यास माझे शत नमन. धन्यवाद.